नमस्कार मंडळी, तुम्ही पाहतात अशोस आर्ट अँड क्राफ्ट चॅनल। आज मी इथे बनवणार आहे 2 टाईपचे इयरिंग ऑर्गनायझर। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी घेतला आहे पेपर, त्याला मी फोल्ड करून घेत आहे। बघू शकता अशा प्रकारे मध्यभागी तुम्ही फोल्ड करून घ्या। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यापेक्षाही थोडं मोठ्या साईजचा ऑर्गनायझर करू शकता, पण मी छोटंसं असं हार्ट शेपचा ऑर्गनायझर करणार आहे, कारण की माझ्याकडे जे इयरिंग्स आहेत ते जास्त नाही आहेत। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही बिग साईजमध्ये थोडंसं करून घेऊ शकता। इथे मी हार्ट शेप कट करून घेतला आहे, बघू शकता। आता मी त्याच्यावर जिथे पाहिजे तिथे असे रँडमली डॉट करून घेणार आहे, बघू शकता। अशा प्रकारे डॉट 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 करून घ्या। आणि आता इथे पंचिंग मशीनच्या साहाय्याने मी ते होल करून घेत आहे, ज्याच्यावर आपल्याला इयरिंग्स आपल्याला हँग करायचे आहेत। अशा प्रकारे मी होल करून घेतले आहे, बघू शकता। कितीतरी आपल्याकडे होल रेडी झाले आहेत। आता मी कार्डबोर्डच्या साहाय्याने त्याच्यावर मी चिटकून घेणार आहे। कार्डबोर्ड देखील मी कट करून घेतला आहे, पण आपल्याला ग्लू हा सगळीकडे न लावता फक्त एजेसला चिटकून घ्यायचा आहे। मध्यातल्या पोर्शनला अजिबात ग्लू लावायचा नाहीये। बघू शकता आपला हार्ट शेपचा रेडी झाला आहे चिटकून। आता थोडंसं डिटेलिंग म्हणून ॲड करण्यासाठी, डेकोरेशनसाठी मी इथे मार्करने साईडने कलर करून घेत आहे। थोडंसं स्पार्कलचा पेन यूज करणार आहे। आता मी इथे बटरफ्लाय घेत आहे। ते बटरफ्लाय आपल्याला डाव्या बाजूने स्टिक करून घ्यायचे आहेत। मी 3 बटरफ्लाय इथे स्टिक करून घेत आहे। थोडंसं डेकोरेशन खूप छान दिसतं, आणि कोणतीही वस्तू आपल्याला जर लेडीजला हवी असेल, फिमेल जेव्हा बघतात तर त्यांना खूप छान वाटतं। कोणतेही ऑर्गनायझर हे सिम्पल असण्यापेक्षा थोडंसं डेकोरेटिव्ह असेल तर आपल्याला ते खूप आवडतं। बघू शकता बटरफ्लाय चिटकवल्यामुळे ते ऑर्गनायझर खूपच छान दिसायला लागलं आहे। आता हे आपलं ऑर्गनायझर रेडी झालं आहे। डबल टेपच्या साहाय्याने आपल्याला जिथे हवं असेल तिथे आपण हे चिटकून घ्यायचं आहे। मी मिररच्या बाजूलाच हे चिटकून घेतलं आहे, कारण की मी सकाळ जेव्हा रेडी होते ते फास्टमध्ये मला ते इयरिंग्स हव्या असतात, म्हणून बरोबर मिररच्या बाजूला जिथे मला हवं असेल, किंवा तुम्ही कबर्डला किंवा कबर्डच्या आतल्या बाजूला देखील हे चिटकू शकता। जितके होल्स आहेत त्याच्यावर तेवढी इयरिंग्स तुम्ही तिथे प्लेस करू शकता। आरामात 20 ते 25 इयरिंग्स त्याच्यावर बसतात। बघू शकता खूप सुंदर दिसत आहे। इथे मी येलो कलरचा पेपर घेतला आहे। पायनॅपल शेप आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे। तो कट करून आपल्याला एका कार्डबोर्डवर व्यवस्थित असं चिटकून घ्यायचा आहे। आता कार्डबोर्ड देखील त्या मापाने आपण कट करून घेणार आहोत, बघू शकता। आता आपल्याला पायनॅपलचा वरचा पोर्शन बनवण्यासाठी इथे थोडासा ग्रीन कलरचा पेपर घेऊन त्याला वरती असे कट करून घ्यायचे आहे, बघू शकता। अशा प्रकारे तुम्ही कट करून घ्या, जेणेकरून आपला पायनॅपलचा वरचा पोर्शन लीफचा तयार होऊन जाईल। आता कट केलेलं आपल्याला ते वरती व्यवस्थित चिटकून घ्यायचं आहे। हे बघा आता व्यवस्थित चिटकून घेतलं आहे। त्याच्यावर मी पेन्सिलच्या साहाय्याने व्यवस्थित असे जे पायनॅपलच्या रेषा आहेत त्या ड्रॉ करून घेत आहे। नंतर मी त्याला स्केच पेनच्या साहाय्याने परत ऑरेंज आणि येलो कलरने व्यवस्थित ड्रॉ करून घेणार आहे। इथे मी रफली ड्रॉ करून घेत आहे। आता मी इथे ऑरेंज आणि येलो स्केच पेनने व्यवस्थित ड्रॉ करून घेते, बघू शकता। त्यामुळे खूपच डिटेलिंग ॲड केल्यासारखं होतं आणि खूप छान दिसतं। इथे माझं पायनॅपल रेडी झालं आहे। आता तुम्ही म्हणाल याचं ऑर्गनायझर कसं बनणार? इथे मी घरात आपल्याकडे खूप अशा नेट पडलेले असतात। कोणतंही ग्रॉसरी सामान आणलं तर ते नेटमध्ये हल्ली येतं, अशा खूप नेट आपल्याकडे पडलेले असतात, त्याचा मी इथे वापर करणार आहे। हा पोर्शन आपल्याला पूर्णपणे नेटने कव्हर करून घ्यायचा आहे। बॅक पोर्शनला आपल्याला रबरने टाय करून घ्यायचं आहे, बघू शकता। मी इथे कसं बांधून घेतलं आहे आणि उरलेलं कट करून घ्यायचं आहे। ह्या नेटच्या आपण ज्या जाळी आहे त्याच्यावर आपल्याला इयरिंग्स प्लेस करता येतात, बघू शकता। इथे खूप सुंदर ऑर्गनायझर रेडी झालं आहे। इथे आपण परत एकदा डबल टेपच्या साहाय्याने ते स्टिक करून घेतलं आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मंडळी।